थंडीमध्ये लिंगाची ताठरता कमी होणे याविषयी काही गैरसमज असतात. पहिला गैरसमज असा की हिवाळ्यात ताठरता कमी होऊ लागली म्हणजे तुमचं पुरुषत्व कमी झालं आहे का? तर असं बिलकुल नाही. ही टेम्पररी कंडिशन आहे. ब्लड सर्क्युलेशन, ब्लड फ्लो जर व्यवस्थित होऊ लागला तर ही समस्या देखील इम्प्रूव्ह होऊ लागते. दुसरा गैरसमज म्हणजे हिवाळ्यामध्ये ताठरता येण्यासाठी व्हायग्रा किंवा यासारख्या औषधीच घेतल्या पाहिजेत का? तर असंही बिलकुल नाही. जीवनशैलीमध्ये काही बदल केले, आहारात काही बदल केले, काही छोटे-छोटे घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय केले, व्यायाम इत्यादी गोष्टी जर तुम्ही ॲड केल्या, तरी देखील ही समस्या इम्प्रूव्ह होऊ शकते. तिसरा गैरसमज असा, की केवळ वृद्ध व्यक्तींनाच ही समस्या जाणवते का? तर असंही बिलकुल नाही. वृद्ध आणि तरुण या दोघांनाही अशा प्रकारची समस्या जाणवू शकते. आणि चौथा गैरसमज म्हणजे केवळ हिवाळ्यातच अशा प्रकारच्या समस्या जाणवतात का? तर असंही बिलकुल नाही. हिवाळा किंवा इतर ऋतूमध्ये देखील समस्या जाणवू शकते. वेगवेगळी कारणे असतात. ती कारणं शोधून त्यानुसार विचार करावा लागतो. हिवाळ्यामध्ये ताठरता जाण्याची कारणे कोणती असतात आणि या संदर्भात कोणकोणते घरगुती उपाय, काही आयुर्वेदिक उपाय करू शकतो, याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर खाली एक लाँग व्हिडिओ दिलेला आहे. अतिशय माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. नक्की पहा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर खाली चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.